नमस्कार. विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. अमरावतीत एकता रॅली आयोजन समितीचे भव्य कार्यक्रम, विविध मान्यवरांची उपस्थिती. अमरावती येथे एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कॅम्प रोड येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय चंद्रकुमार जोजोदिया हे राहणार असून उद्घाटन माननीय आशिष येरकर, जिल्हाधिकारी अमरावती यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे तसेच खासदार बळवंत वानखडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीमगीतांवर नृत्य सादरीकरण, सामूहिक वंदना, दीप प्रज्वलन, संविधानाचे सामूहिक वाचन तसेच कवी संमेलन आणि नाट्य प्रयोग यांचा समावेश आहे. हम भीम के दीवाने या सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कलाविष्कार सादर केले जाणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव, साहित्य रत्न, उद्योग रत्न, पत्रकारिता गौरव अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. समारोह सोहळ्यात समाजभूषण राजूजी नखाते मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलाबाई गवई उपस्थित राहणार आहे. विविध धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार करण्याचे उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जी एकता रैली के माध्यम से आज संसार में अगर शांति लाना है तो सब समाज के बीच में एकता की भावना होनी चाहिए. एकता की भावना होने से उन्होंने बहुत अच्छे अच्छे उदाहरण अभी दिए हैं कि इसमें ये सब जाति धर्म के लोगों को सिर्फ इसी कार्यक्रम में इनके जो भी साल भर कार्यक्रम होते हैं उसमें सब जाति धर्म के लोग समावेशी होते हैं. सबको समान रूप से मान सम्मान देके ये आगे बढ़ते हैं. तो मैं तो इनको आज शायद 2007 में भी इसके पहले मैं अध्यक्ष था, करीब 19 साल हो गए. तो मैं 25 साल से करीब जुड़ा हुआ हूँ उनके साथ में और 25 साल से इनका काम देख रहा हूँ कि बहुत ही अच्छा काम, समाज में एक आदर्श स्थापित करने वाला काम ये कर रहे हैं. तो मैं चाहूँगा आप इन सबको प्रोत्साहन दें और एक बार मेरे तरफ से आप इस अच्छे काम करने वाले व्यक्ति और इनकी पूरी टीम के लिए जोरदार तालियां बजाएं. काम करतो आहे. 28 वर्ष निरंतर यशस्वीपणे आपण हा कार्यक्रम राबवतो आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे अनुयायी समाविष्ट असतात. या समितीचा अध्यक्षच हा गैरबुद्धिस्ट समाजाचा असतो, ज्यामुळे देशामध्ये आणि समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत आहे प्रत्येक वर्षाला की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आहेत, केवळ दलित समाजाचे नाही, राष्ट्रपुरुष आहेत. त्यांनी सर्वांकरता काम केलं, देशाकरता काम केलं आणि त्याच्यामुळे मोठ्या हर्षोल्लासाने सर्व लोक यामध्ये समाविष्ट होऊन त्यांची जयंती साजरी करायला लागले आहे. 28 वर्षापासून निरंतर काम सुरू आहे. याही वर्षी आपण मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे. मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो आहे की त्यांनी सकाळी 11 वाजता 14 तारखेला सामूहिक या अभिवादन सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपले जे काही जातीपातीचे विचार आहेत, पक्षाचे विचार आहेत, जे काही भेदभाव आहेत ते दूर सारून एक त्या ठिकाणी शपथ घ्यावी की आम्ही भारतीय आहोत. या पलीकडे आमचा कुठलाही दुसरा धर्म नाही. आमचा धर्म कुठला? भारतीय. आणि आमचा सर्वात मोठा धर्मग्रंथ कुठला असेल, राष्ट्रीय ग्रंथ कुठला असेल तर तो भारतीय संविधान आहे. ही मनशा घेऊन आपण 14 एप्रिल पूर्ण करूया. जय भीम.